सद्गुरू सरनान महाराज यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे दाखल झाले। उद्धव ठाकरे यांच्यासहित संजय राऊत, सुनील प्रभू, बाळानहर देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। उद्धव ठाकरे हे दाखल झाले आहेत। साहेबांनी सांगितलं मीडियाला चालू आमची वाट लागली। त्यासाठी आपल्या प्रतिनिधी रितेश आपल्यासोबत जोडले आहेत। रितेश, सद्गुरू सरनाम महाराजांच्या भेटीला आता उद्धव ठाकरे दाखल झाले, त्यावेळी संजय राऊत देखील त्यांच्या समवेत आहेत। काय त्या ठिकाणी सध्या सुरू आहे? पहिला सद्गुरू सरनानंद महाराज यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे आता कांदिवली इथे पोहोचलेले आहे। त्यांच्यासहित आदित्य ठाकरे असेल, त्याचबरोबर सुनील प्रभू, बाळानहर हे सर्व त्यावर स्थानिक नेते मंडळी व पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं तर या सरनानंद महाराज यांना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग हा उत्तर भारतीय आहे आणि मुंबईमध्ये खूप मोठा वर्ग उत्तर भारतीय नागरिक ते राहतात आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे आणि त्या अनुषंगाने ही भेटीगाठी खूप महत्वाचे देखील आहे। महत्वाचं म्हणजे या भेटीगाठीनंतर उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष हे जे सर्वसामान्य जे उत्तर भारतीय जे मुंबईमध्ये राहतात त्यांना किती आकर्षक करतील हे देखील पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे। नक्कीच या भेटी दरम्यान आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त अन्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित आहेत या संदर्भात काही तांत्रिक अडचणीमुळे रितेशशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय सद्गुरू सरनाम महाराजांच्या भेटीला उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी दाखल झाले। आपण पाहतोय त्यावेळी त्यांच्यासमोर आदित्य ठाकरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत।